अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरी जी काल छगन भुजबळ शरद पवारांवर अगदी टीका करतात, त्याला 24 तासही उलटत नाहीत आणि आज त्यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर पोहोचतात। काय अर्थ लावायचे याचे, काय सुरू आहे? स्वतः भुजबळ साहेबच आता त्याबाबत बाहेर येऊन मीडिया समोर बोलून नेमकी कशा करता चर्चा आणि भेट होती हे सांगू शकतात। ते बाहेर येईपर्यंत जे जे अन्वयार्थ लावले जात आहेत, विशेषतः राजकीय विश्लेषक असतील, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील, हे वेगवेगळे अन्वयार्थ लावतायत। पण मी तुम्हाला एक सांगतो, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कदाचित ही चर्चा असू शकते, पण जोपर्यंत त्या चर्चेच्या अंती ते बाहेर येऊन मीडियासोबत बोलणार नाहीत तोपर्यंत यात काय तथ्य आहे हे आपण सांगू शकणार नाही। हा एक भाग। नंतर दुसरं असं, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेबांना कोणीही भेटू शकतं। भुजबळ साहेब गेल्यानंतर आता मिलिंद नार्वेकर तिथे भेटायला येणार आहेत। मिलिंद नार्वेकर हे उभाटा गटाचे त्या ठिकाणी उमेदवार होते विधान परिषदेला। आमचा म्हणजे पवार साहेबांचा पाठिंबा हा शेतकरी कामगार पक्षाला होता, तरी सुद्धा मिलिंद नार्वेकर निवडून आले। आता नार्वेकर तर त्यांची भेट घेत असतील तर याचा अर्थ काय कळायचा आपण, पवार साहेबांच्या कोण्या आमदारांनी त्यांना वोटिंग केलं का, असा त्याचा अर्थ पण निघू शकतो। आणि ते वास्तव पण आहे। मुंब्रा कळव्याचे आमदार जे आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मिलिंद नार्वेकरांना क्रॉसवोट केल्याची जोरदार चर्चा थोडंसं विषयांतर होतंय, पुन्हा विषयाकडे घेऊन येते तुम्हाला। तुम्ही असं म्हणालात की आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही बैठक असू शकते, पण कोणतीही पूर्वकल्पना न देता, अपॉइंटमेंट न घेता एवढ्या डेस्परेटली आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी छगन भुजबळ जातील? सिल्वर ओकला जाण्यापूर्वी पवार साहेबांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय त्यांचा होकार आल्याशिवाय कोणी भेटू शकत नाही, हे मात्र नक्की। मी 2017 पासून पक्षात काम करतोय। मला जर ज्या ज्या वेळेस साहेबांना भेटायचं काम पडलं त्या वेळेस सिल्वर ओकला अपॉइंटमेंट घेतली जाते, साहेब होकार देतात आणि नंतरच भेट होते। तीच घेतली गेली नाही आणि अचानक छगन भुजबळ तिकडे गेले म्हणून प्रश्न उपस्थित होतात। मिटकरीजी, आभार आपले, आपण एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं।